ओम श्री मात्रे नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. नमस्ते, मी हिमांगी. निरामया हिलिंगमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करते. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती म्हणजे नक्की काय. ज्योतिषीय भाषेत सांगायचं झालं तर सूर्यदेव उत्तरायण होऊन ज्या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसालाच मकर संक्रांती असं संबोधलं जातं. सूर्यदेव पिता, आत्मा आणि अहंकाराचे प्रतीक. मकर राशी शिस्त, संयम आणि जबाबदारीचे प्रतीक. मकर राशी स्वामी शनी कष्ट, परिश्रम आणि कर्मफलदाता. हे संयोजन थोडं विचित्र वाटतं नाही. पौराणिक कथेप्रमाणे सूर्यदेव आणि शनी यांच्यात पिता-पुत्र असा संबंध असला तरी ह्या दोघांमध्ये वैचारिक संघर्ष आणि वैमनस्य आढळतं. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव उत्तरायण होऊन अहंकाराचा त्याग करून वैमनस्य विसरून शनिदेवाच्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात आणि शनी देखील तितक्याच आदराने त्यांचा सत्कार करतात आणि या दोन्हीही परस्पर विरोधी शक्ती प्रेमाने एकत्र येतात तेव्हा एक अप्रतिम संतुलन, समन्वय यांचा निर्माण होतो. सूर्यदेव आणि शनी यांच्या कारकत्वाची वाढ होऊन एकत्र येऊन ते अत्यंत शुभ परिणाम देतात. ही घटना केवळ खगोलीय घडामोड नसून आध्यात्मिक दृष्टीने त्याचे फार अधिक महत्त्व आहे. त्यामुळेच मकर संक्रांती हा सण आपसातील हेवेदावे, वैमनस्य विसरून आपसातली प्रेम, सामंजस्य, गोडवा वाढवण्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच या काळात केले जाणारे पूजापाठ, जपतप, मंत्रजाप, पितृऋण, दान, तर्पण यांचे खूप अधिक महत्त्व आहे. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी जोपासल्या जाणाऱ्या रूढी परंपरांमध्ये सुद्धा खोल आध्यात्मिक, ज्योतिषी आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला आहे. आणि हे सगळे रहस्य मी तुमच्यासमोर उलगडणार आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तर स्टे ट्यून. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.